नमस्कार. गावरान पद्धतीने झणझणीत पावट्याची आमटी कशी करायची ते बघूया. तर इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घालून याचं छान जाडसर वाटण तयार केलं आहे. आता थोड्याशा तेलावर कढईमध्ये आपल्याला पावटा छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच कढईमध्ये आता थोड्याशा तेलावर जिरे, मोहरी आणि केलेला वाटण घालून छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला, थोडंसं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता त्याच्यावर आपल्याला भाजून घेतलेला पावटा घालायचा आहे. गरम पाणी घालायचं, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. उकळी आल्यानंतर शेंगदाणे छान भाजून घेतलेलं कूट आणि गरम मसाला थोडासा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची. आता आपली भाजी तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.